नमस्कार. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. जिल्हा परिषद भरती जी आहे, सरळ सेवा भरती 2023-24 निकाल जो आहे, रिंगण दोरखंडवाला, त्याच्यानंतर वरिष्ठ सहाय्यक लेखा, विस्तार अधिकारी सांख्यिकी, त्याचबरोबर विस्तार अधिकारी कृषी आणि आरोग्य पर्यवेक्षक या पदांसाठीचा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे. या लिंकवर जाऊन तुम्ही निकालसुद्धा चेक करू शकता. त्याची जी कट ऑफ आहे ती कट ऑफसुद्धा त्याच्यामध्ये दाखवण्यात आलेली आहे, जाहीर करण्यात आलेली आहे. इथे पाहू शकता कॅटेगरीनुसार किती लोकांनी अप्लाय केलेलं आणि किती लोक क्वालिफाय झालेली याच्यामध्ये डिटेल्स देण्यात आलेले आहेत. इथे पाहू शकता कस्टमाइज आहे. ओपनमधून 81मधून अप्लाय करण्यात आलेलं होतं आणि त्याच्यामध्ये जी क्वालिफाय आहेत ते 26 आहेत. त्याच्यामध्ये डिटेलमध्ये सुद्धा देण्यात आलेलं आहे. एंडिंगला तुम्ही पाहू शकता 26 लोकांची जी लिस्ट आहे पात्र उमेदवारांची त्याची माहिती देण्यात आलेली आहे. ही जी आहे दोरखंडवाला याच्यासाठीची होती, रिंगमनसाठीची. वरिष्ठ सहाय्यक लेखासाठी सुद्धा तुम्ही चेक करू शकता. त्याच्यामध्ये सुद्धा जे आहेत कॅटेगरीनुसार पाहू शकता. टोटल 284मधले 189 जे आहेत उमेदवार ते क्वालिफाय झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये हे डिटेल देण्यात आलेलं आहेत. त्याच्यानंतर सिनियर असिस्टंट अकाउंटंटसाठीचे तुम्ही कॅटेगरीनुसार पाहू शकता. याच्यामध्ये टोटल 90 म्हणजे 85% 200मधले देण्यात आलेलं आहे. ते इथे डिटेल्स आहेत. अशा पद्धतीने ते कट ऑफ जे आहे ते कट ऑफ लवकरच जाहीर करण्यात येईल. त्यानुसार जे उमेदवारांचे गुण आहेत हे पात्र उमेदवारांचे गुण आहेत तर अशा पद्धतीने आहेत. त्याचबरोबर आता जे राहिलेले पदे आहेत इथे पाहू शकता. ही जी पदे आहेत ह्या पदे हे 4-5 पदांची जी आहे निकाल जाहीर करण्यात आलेला आहे. त्याचवेळी जे बाकीच्या ज्या परीक्षा आहेत त्या परीक्षांची अजून आपण वाट बघतो की म्हणजे त्या परीक्षा घेण्यासाठीच्या तर ह्या परीक्षा बाकी आहे त्यांच्याबद्दलची वेळापत्रकाची जी अपडेट आहे ते अजून आलेलं नाही आहे. डिटेलनुसार पाहू शकता. इथे याचे वेळापत्रक आहे इथे पाहू शकता. ज्युनियर असिस्टंट कनिष्ठ सहाय्यक पदाची परीक्षा डिसेंबरमध्ये घेण्यात आलेली होती. त्याचबरोबर सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट या पदाची सुद्धा परीक्षा झालेली आहे. त्याच्यानंतर फार्मसी ऑफिसर औषध निर्माण अधिकारी ह्या पदाची सुद्धा परीक्षा झालेली आहे. राहिलेली पदे आहेत कंत्राटी ग्रामसेवक आहे, त्याच्यानंतर आरोग्यसेवक आहे, त्याच्यानंतर क्षेत्र कर्मचारी आरोग्यसेवक पुरुषमध्ये आहे आणि मुख्य सेविका पर्यवेक्षिका याची जी पदे आहेत ही पदे अजून याची परीक्षा पुढे ढकलण्यात आलेली आहे. त्याचबरोबर येणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये त्याच्यामध्ये पुढे अजून जाऊ शकते कारण त्या जी वेळापत्रक आहे ते वेळापत्रक लांबणीवर जाऊ शकतं. त्याबद्दलची अपडेट लवकरच देण्यात येईल. ते ही जी लिंक आहे या लिंकवर तुम्ही चेक करू शकता. जे वेळापत्रक जे अपडेट आहे ते रिफ्रेश करून याचे डिटेल देण्यात येतील. नवीन जे अपडेट आहे त्या अपडेटबद्दलची माहिती इथे अपडेट केली जाईल. जे वेळापत्रक आहे ते आल्यानंतर पण त्याबरोबर तुम्ही परीक्षेची तयारी जी आहे कंत्राटी ग्रामसेवक या पदासाठी किंवा आरोग्यसेवक या पदासाठी सुरू करू शकता. ते लवकरच याचं वेळापत्रक आहे ते जाहीर करण्यात येईल. त्याचबरोबर याची रिझल्ट जे लागलेले आहे ते रिझल्टबद्दलची पुढची जी प्रोसेस आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे. त्याच्यानंतर निवडची अंतिम निवड यादी आहे याबद्दलची सुद्धा अपडेट इथे पाहू शकता. अशा पद्धतीने ही जी भरतीची जाहिरात आहे त्याच्याबद्दलची जाहिरात दिल्यानंतर ऑनलाईन अर्ज केल्यानंतर उमेदवार त्यांची जी शेवटची जी परीक्षा आहे कंत्राटी ग्रामसेवकसाठीची त्या प्रतीक्षेत आहेत आणि त्याची जाहिरात ते वेळापत्रक आहे ते लवकरच जाहीर केलं जाईल. धन्यवाद.